नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं संकल्प न्यूज चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाची शक्यता वर्तवली जाते। शिवसेनेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मोठे नेते आणि आमदार खासदार फुटल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येही पडझड सुरू झाली आहे। नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे 10 ते 12 नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा केला जातोय। शिंदे गटाच्या नेत्यांनी ऑपरेशन टायगर अंतर्गत मोठा गेम प्लॅन आखल्याची चर्चा नाशिकच्या राजकारणात जोरदार रंगू लागली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या नगरसेवकांच्या शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांसोबत गुप्त बैठका पार पडल्या। या बैठकीमध्ये पक्षांतर्गत बाबत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच जाहीर प्रवेश सोहळा होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे या नगरसेवकांना आपल्या आज प्रभागातील विकास कामासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपयाचा विशेष निधी देण्याचे आमिष दाखवले गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। नाशिक महानगरपालिकेत ठाकरे गटाचे एकूण 15 नगरसेवक असून त्यापैकी बहुतांश नगरसेवक फुटल्यास उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा नाशिकमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका मानला जातोय। एकीकडे नाशिकमध्ये नगरसेवक फुटल्याची चर्चा असतानाच दुसरीकडे मानखुर्द शिवाजीनगर परिसरातील राजकीय समीकरणेही बदलताना दिसत आहे। येथील नगरसेवका रोशन इरफान शेख यांचे जात प्रमाणपत्र परभणीच्या जात पडताळणी समितीने अवैध ठरवून रद्द केले आहे। त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आले असल्याचं बोललं जात आहे। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा।